सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी वैशाली आपले हार्दिक स्वागत करते। सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची। लोकसभा निवडणूक पाहता ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीन प्रशिक्षणाचे आयोजन। बोलेरो वाहनातून 10 गोवंश जप्त, आरोपी फरार। धारदार शस्त्र बाळगणारा अल्पवयीन ताब्यात। आठ महिला शक्तींचा गौरव, सिटी मैत्रीणद्वारे महिला दिन साजरा। आणि रेती चोरांनी पोखरले नदीपात्र, निष्पापांची जात आहेत बळी। आगामी लोकसभा निवडणूक पाहता जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवडणुकीची पूर्वतयारी सुरू करण्यात आली। शनिवारी नियोजन भवनात पोलिंग बूथ अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते। अकोला लोकसभा निवडणूक पाहता आचारसंहिता लागण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाने लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी पूर्ण केली आहे। या अनुषंगाने आतापर्यंत मतदार नोंदणी ईव्हीएम मशीनची तपासणीसह प्रशिक्षण घेण्यात येत आहे। शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आगामी लोकसभा निवडणूक पाहता निवडणूक केंद्र अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकरिता ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले। यावेळी उपविभागीय अधिकारी अपार तहसीलदार लोखंडे यांनी मार्गदर्शन केले। मतदान दिनी बूथवरील अधिकाऱ्यांनी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। मतदान केंद्रात उमेदवाराने मतदारांना आणू नये, मतदान केंद्राबाहेर बार, रेस्टॉरंट, पानटपरी उघडे नसावे, मतदान केंद्रात मोबाईल वायरलेस संच आणू नये, पोलिंग पार्टीने ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीन सोडून जाऊ नये, संवेदनशील केंद्रावर अतिदक्षता बाळगावी, काही अडचण आल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात यावी असे निर्देशही देण्यात आले। या प्रशिक्षण शिबिराला पोलिंग बूथ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी एका बोलेरो वाहनातून 10 गोवंश जप्त करण्याची कारवाई केली। यावेळी 7 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असला तरी आरोपी मात्र फरार होण्यात यशस्वी झाला। शहरात अवैध कत्तलीकरिता आणण्यात आलेल्या गोवंशांना स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करीत 10 गोवंशांना जीवनदान दिले। यावेळी आरोपी फरार झाले असून 10 गोवंशासह 7,11,050 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। शहरात अवैध कत्तलीकरिता गुरे आणली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली। या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचला। यावेळी ताजनापेठ मच्छी मार्केट समोर MH30 BD 1614 क्रमांकाची गाडी अडविण्यात आली। यावेळी आरोपींनी घटनास्थळ गाडीला सोडून फरार झाले। यावेळी गाडीमध्ये 10 गोवंश निर्दयीपणे बांधलेले असल्याचे आढळून आले। यावेळी पोलिसांनी 2,11,500 किमतीचे 10 जनावरांना जीवनदान देत 5 लाख किमतीची गाडी असा एकूण 7,11,050 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे दिनकर भुंदे, भाऊराव हिंबर्डे, संदीप काटकर यांनी केली। धारदार शस्त्रासह खून प्रकरणातील जामिनावर बाहेर आलेल्या अल्पवयीन आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली। हा आरोपी घराजवळ दहशतीचे वातावरण निर्माण करीत होता। धारदार शस्त्रासह एका विधी संघर्ष अल्पवयीनास जुनी शहरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले। त्याच्याकडून 2 फरशा, 1 लांब पात्याचा चाकू असे शस्त्र जप्त केले। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत ममताबादे यांना दुपारी 2:30 वाजता गुप्त माहिती मिळाली की एक विधी संघर्ष अल्पवयीन मुलगा कमरेला चाकू बाळगून सार्वजनिक ठिकाणी दहशतीचे वातावरण निर्माण करीत आहे। या माहितीच्या आधारे जिल्हा पोलीस अधीक्षक M राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख आणि पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत ममताबादे आणि कर्मचाऱ्यांनी जुनी शहरातील विधी संघर्षग्रस्त बालक याच्या घराजवळ दुपारी 3 वाजता पोहोचून या अल्पवयीनास ताब्यात घेतले। RRC नेटवर्कच्या सिटी मैत्रीणद्वारे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला। RRC सिटी मैत्रीणद्वारा महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिला शक्तींना गौरवण्यात आले। 8 मार्च महिला दिनाच्या पर्वावर RRC सिटी मैत्रीण पर्व दुसरे महिला सशक्तीकरण हा
एकच ध्यास या हेतूला साध्य करण्यासाठी विविध क्षेत्रातील महिलांचे सत्कार करून RRC सिटी मैत्रीण महिला दिन जल्लोषात साजरा केला। महिलांसाठी हा दिवस काल संपूर्ण शहरात अनेक ठिकाणी विशेषरित्या साजरा करण्यात आला। अनेक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले। त्यामुळे सर्वच महिलांना एकत्र आणून त्या विशेष असल्याची जाणीव सिटी मैत्रिणींनी एकमेकांना करून दिली। या प्रसंगी 8 महिला शक्तींना ज्या विविध क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। त्यामध्ये लॉयनेस डॉक्टर सुनीता लड्ढा, छाया लड्ढा, JCI प्रियदर्शनी, अनिता उपाध्याय, अध्यक्षा ब्राह्मण गौर समाज, नैनाताई देशमुख, नायब तहसीलदार तेजणकर मॅडम, नेहा खत्री, अर्जुन बी युसुफ शेख या सत्कारमूर्तींनी दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात केली। त्यानंतर लोकप्रिय महिला लेखिका अर्जुन बी युसुफ शेख यांनी महिलांसाठी प्रेरक भाषण केलं। त्यानंतर सर्व उपस्थित महिला शक्तींनी केक कापून महिला दिनाचा आनंद साजरा केला। या कार्यक्रमाला अकोल्यातील विविध महिला संघटनांच्या प्रतिनिधी उपस्थित होत्या। त्यामध्ये महिला काँग्रेस शहर अध्यक्षा सौ पुष्पाताई देशमुख, दैनिक देशोन्नतीच्या पत्रकार सोनल बागडे, उमन्स भास्करच्या प्रतिनिधी नेहा खत्री, सकाळ मधुरांगणच्या मीनाक्षी फिरके, संगीता धोंडपडे, प्रियंका पोटे, लोकमत सखी मंचच्या सदस्य रजनीताई राजगुरू, RRC सिटी मैत्रीणच्या संचालिका कल्पनाताई देशमुख, नैनाताई देशमुख, मंजुताई देशमुख, राजश्रीताई देशमुख आणि सर्वच सिटी मैत्रीण सदस्या उपस्थित होत्या। या सर्वच महिला शक्तींचा विशेष सत्कार या प्रसंगी करण्यात आला। यासोबतच RRC नेटवर्कच्या सर्व महिला कर्मचारी, न्यूज रीडर्स यांचाही सत्कार करण्यात आला। या प्रसंगी महिलांना त्यांच्या आवडत्या वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या। त्यामध्ये स्वामिनी गृहउद्योग आणि साक्षी फ्लावर्स यांचे महत्त्वाचे सहकार्य या कार्यक्रमाला लाभले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिटी मैत्रीण संयोजिका पूजा काळे यांनी केले। कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सिटी मैत्रीण उपस्थित होत्या। अकोला जिल्ह्यात वाळूघाटांचा लिलाव झालेला नसताना रेत माफियांद्वारे अनेक नद्यांचे पात्र पोखरण्यात येत आहे। महसूल विभागाच्या दुर्लक्ष व हलगर्जीपणामुळे मात्र निष्पापांचे बळी जात आहेत। अकोला जिल्ह्यात वाळूघाटांचा लिलाव झालेला नसताना बाळापूर तालुक्यात सर्रास रेती उत्खनन सुरू आहे। मन व पूर्णा नदीचे पात्र रेती माफियांनी पोखरले आहे। मध्य प्रदेशची रॉयल्टी दाखवून मन व पूर्णा नदीची रेती चोरणाऱ्या व शासनाचा महसूल बुडविणाऱ्यांना अभय देणारे महसूल विभागाचे म्होरके शोधून कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे। डोंगरगावचा अक्षय रेती चोरीचा बळी असून या दुर्घटनेनंतरच मध्य प्रदेश रॉयल्टीवर कारवाई करणारा महसूल विभागच आता संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे। पर्यावरण विभागाने परवानगी नाकारल्यानंतर 30 सप्टेंबर नंतर वाळू लिलाव होण्याची शक्यता मावळली व रेती माफियांचे धाबे दणाणले। रेती उत्खननातून लाखोंची माया गोळा केलेल्या या माफियांनी नामी शक्कल लढविली व मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील रॉयल्टी पुस्तक मिळवून या रॉयल्टीवर पूर्णा नदी पात्रातील रेतीचे उत्खनन सुरू केले। नदीपात्रात 10 ते 15 फुटापर्यंत खड्डे खोदण्यात आले आहेत। मोठ्या प्रमाणात आणि खोलवर खड्डे खोदण्यात येत असतानाही महसूल विभागाच्या ही बाब निदर्शनास आली नाही। डोंगरगाव व परिसरातील नदीपात्रात असे खड्डे खोदण्यात आले आहेत। या खड्ड्यातून रेती काढताना हा अपघात घडला आणि युवा मजुराला आपले प्राण गमवावे लागले। याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन रेती उत्खननाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे। माझं नाव मुकेश इंगळे। आम्ही 5 जण कामावर होतो। अक्षय, मुकेश, अमर, रणजित, गजानन सिरसाट। ठीक आहे। आम्ही बाकी 2 जण संडासले गेले। तर आम्ही 2 जण 3 जण राहिलो वाटी। तर हे आम्ही ते करा कसं जा तर बा मालक म्हणे की बा तुम्ही करा कसा म्हणे, तुम्हाला काही झालं तर म्हणे मी यावं म्हणे अटी बसेल। आम्ही नाही म्हणू तरी त्या मालकानं आम्हाला जबरदस्तीनं अंदर कपारीत पाठवलं। तर मग जशी ते कपार आम्ही खशाला गेलो तर तशी ते करार पडली। तर आम्ही इकडे पयालो तर तोही पयाला अक्षय दामले। तर मग तो तरी दबला। तर आम्ही मग कल्ला केला। आम्ही लोकायला बोलावलं, त्याला काढला आम्ही। जिल्ह्याला मिळालेल्या घरकुलांच्या उद्दिष्टापैकी केवळ 45% बांधकाम पूर्ण झाले असून घरकुलांचे स्वप्न साकारण्यासाठी जिल्हा परिषद CEO यांनी पुढाकार घेतला। या संदर्भात एका पत्रकार परिषदेतून माहिती दिली।
जिल्ह्याला मिळालेल्या घरकुलांच्या उद्दिष्टांपैकी आतापर्यंत केवळ 45% घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. संबंधित उद्दिष्ट 10 जूनपर्यंत पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यात निर्माण गट तयार करण्यात येतील. त्याद्वारे रोजगार निर्मिती होईल व कामांची गती सुद्धा वाढेल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या दालनात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले की मागील 3 वर्षात जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेतून ग्रामीण 11,299, रमाई आवास योजनेतून 1,966 तर शबरी योजनेतून 266 घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. परंतु अद्याप 20,000 घरकुलांचे बांधकाम बाकी आहे. याच गतीने घरकुलांचे बांधकाम सुरू राहिल्यास घरकुलांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 3 ते 4 वर्षांचा वेळ लागेल. परंतु अपूर्ण उद्दिष्ट 10 जूनपर्यंत पूर्ण करण्यासाठी बचत गटांच्या सहाय्याने निर्माण गट बनवून झपाट्याने अपूर्ण घरकुल पूर्ण करण्यात येतील. एक निर्माण गटात मिस्त्री, खोदकाम करणाऱ्यासह हेल्पर व मल्टीस्किल पर्सन अशा 7 ते 10 व्यक्तींचा समावेश असेल. प्रत्येक गावात निर्माण गट बनवण्यात आल्यामुळे घरकुलांचे काम वेळेपूर्वीच पूर्ण होईल. त्यासोबत घरकुलांचे काम चांगल्या दर्जाचे कमी खर्चात पूर्ण होईल. निर्माण गटाला घरकुलाचा लाभार्थीच त्याच्या अनुदानातून मजुरी व इतर पैसे देईल, अशी माहिती यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात लवकरच शेतकरी संशोधन संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. याकरिता विदर्भातील 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निमंत्रण पाठवण्यात आले. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये संशोधन व कमी खर्चात संशोधनाला मान्यता देण्याचा प्रयत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे करण्यात येत आहे. याकरिता विद्यापीठात 2 दिवसीय शेतकरी संशोधन संमेलन व चर्चासत्राचे आयोजन करण्यात येत आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ क्षेत्रात विदर्भातील 11 जिल्ह्यांचा सहभाग आहे. या क्षेत्रातील शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार अवजार, तंत्रज्ञ, पीक व्यवस्थापन पद्धतीचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. या संशोधनाचा फायदा इतर शेतकऱ्यांना सुद्धा मिळत आहे, परंतु हा फायदा सीमित आहे. याचा दायरा वाढविण्यासाठी कुलगुरू डॉक्टर विलास भाले यांच्या मार्गदर्शनात चर्चा करण्यात येत आहे. कृषी विद्यापीठाद्वारे आयोजित 2 दिवसीय संमेलनात विकसित तंत्र, अवजार प्रदर्शनी लावण्यात येणार आहे. विदर्भातील 11 जिल्ह्यातील 200 शेतकऱ्यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहेत. अकोला क्रीडा प्रबोधिनीच्या महिला बॉक्सरने ऑल इंडिया सिनियर नॅशनल बॉक्सिंग स्पर्धेत रजत पदक पटकावीत अकोल्याच्या नावलौकिकात भर घातली आहे. राजस्थान येथील उदयपूर येथे आयोजित ऑल इंडिया सिनियर नॅशनल बॉक्सिंग स्पर्धेत अकोला क्रीडा प्रबोधिनीची बॉक्सर संगीता रुमाले हिने रजत पदक पटकावून अकोल्याच्या नावलौकिकात भर घातली. या स्पर्धेत महाराष्ट्राला एकमेव पदक मिळाले. या स्पर्धेत पूनम कैथवास व विधी रावळने उत्कृष्ट बॉक्सिंगचे प्रदर्शन केले. त्यामुळे आगामी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता दोन्ही महिला बॉक्सरांची निवड करण्यात आली. क्रीडा प्रबोधिनीच्या या बॉक्सरांच्या यशाबद्दल राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीशचंद्र भट्ट यांनी सिटी न्यूजशी बोलताना माहिती दिली. संगीता रुमाले ने उदयपुर में हुई ऑल इंडिया इंटरसिटी में महाराष्ट्र की यूनिवर्सिटी को सिल्वर मेडल दिलाया. इससे पहले ये स्कूल नेशनल की गोल्ड मेडलिस्ट हैं और ये सिल्वर वहाँ पे दिलाने वाली महाराष्ट्र की एकमात्र लड़की है. और मैं आशा करता हूँ कि अभी आने वाले टाइम में ये इसी साल सीनियर राष्ट्रीय स्पर्धाओं में और अंतर्राष्ट्रीय स्पर्धाओं में भी ये महाराष्ट्र को पदक दिलाएंगे. उसी क्रम में पूनम कैथवास जो खेलो इंडिया और सीनियर नेशनल में महाराष्ट्र टीम का इन्होंने उत्कृष्ट प्रदर्शन किया और राज्य स्तरीय स्पर्धा में स्वर्ण पदक जीता. इस साल 2 राष्ट्रीय स्पर्धाओं में विधि रावल ने महाराष्ट्र टीम का प्रतिनिधित्व किया और महाराष्ट्र में अभी यूथ में 2 राज्य स्तरीय स्पर्धाओं में इन्होंने स्वर्ण पदक जीता. ये तीनों ही बॉक्सर यहाँ पर ट्रेनिंग कर रहे हैं और आने वाली राष्ट्रीय स्पर्धाओं के लिए महाराष्ट्र टीम का प्रतिनिधित्व करेंगे. बार्शी टाकळी तालुक्यातील रुस्तमाबाद स्थित श्री जागेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला. बार्शी टाकळी तालुक्यातील रुस्तमाबाद आळंदा येथील प्रसिद्ध श्री जागेश्वर महाराज मंदिर संस्थानमध्ये श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताह व प्रवचन कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. भागवताचार्य विश्राम महाराज पांडे यांच्या सुमधुर वाणीतून श्रीमद भागवत ज्ञान यज्ञाचे निरूपण करण्यात येत आहे. श्री जागेश्वर महाराज हे अत्यंत प्राचीन मंदिर संस्थान आहे. येथे पुरातन शिवलिंग स्थापित आहे.
येथे दर्शनासाठी श्रावण महिन्यात व महाशिवरात्रीला हजारो भाविक येतात. 27 फेब्रुवारी ते 6 मार्च पर्यंत धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मंदिरात करण्यात आले. महाप्रसादाने या श्रीमद भागवत कथेचे समापन करण्यात आले. महाशिवरात्रीच्या पर्वावर श्री जागेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी या ठिकाणी गर्दी झाली होती. अकोला शहरात अनेक भागात पाईपलाईन लिकेजच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. जलप्रदाय विभागाच्या निष्काळजीपणामुळे येत्या उन्हाळ्यात अकोलेकरांवर पाणी टंचाईचे सावट निर्माण होऊ शकते. अकोला शहरात भूमिगत पाईपलाईन फुटण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे हजारो गॅलन पाणी व्यर्थ वाहून जात आहे. याचा परिणाम भविष्यात होऊन अकोला शहरावर पाणी टंचाईचे सावट निर्माण होऊ शकते. उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा पारा 37 डिग्री सेल्सिअसवर पोहोचला आहे. अजून एप्रिल व मे महिना शेष आहे. यावर्षीही उन्हाचा पारा 45 डिग्री सेल्सिअस पार करू शकतो. अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महान येथील काटेपूर्णा धरणात 28% जलसाठा शेष आहे. तर जिल्ह्यातील इतर मध्यम व लघु प्रकल्पातील जलसाठा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. उन्हाळ्याचे दिवस पाहता पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. शहरात फुटलेल्या पाईपलाईनच्या माध्यमातून पाण्याचा अपव्यय होत आहे. उमरी परिसरात फुटलेल्या पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. त्यामुळे उमरी परिसरातील रस्ते जलमय झाले होते. पाईपलाईन फुटल्याने अनेक परिसराचा पाणी पुरवठा खंडित झाला. महापालिका जलप्रदाय विभागाद्वारे सध्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. जागतिक महिला दिनानिमित्त जेसीआय न्यू प्रदर्शनी व जेसीआय अकोला सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी रन फॉर 9 रॅलीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला. 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त जेसीआय न्यू प्रदर्शनी व जेसीआय अकोला सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी रन फॉर 9 रॅलीचे आयोजन करण्यात आले. सकाळी 7 वाजता या रॅलीची सुरुवात लेडी हार्डिंग येथून करण्यात आली. यावेळी ईव्हीडी सर सेनेटर अनिस मॅथ्यू यांनी रॅलीला हिरवी झेंडी दिली. तर या कार्यक्रमाला झोन प्रेसिडेंट भरतजी बजाज, राखी गांधी, लेडी हार्डिंगच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आरती कुलवाल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. जागतिक महिला दिनानिमित्त रन फॉर 9 रॅलीचे आयोजन जेसीआय न्यू प्रदर्शनीच्या अध्यक्षा डॉक्टर छाया मिश्रा यांनी केले. रॅलीचे शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले होते. श्रीराम ग्रुपद्वारे रॅलीत सहभागी महिलांसाठी ज्यूसची व्यवस्था करण्यात आली. रॅलीला यशस्वी करण्यासाठी आयपीपी डॉक्टर ज्योती माहेश्वरी, रिजवाना मुसानी, रश्मी खंडेलवाल, मोनिका राठी, सुशीला राठी, आरती पनपालिया, किरण बियाणी, सविता टावरी, राखी बांगड, आशा झंवर, शिवानी मोकानी, वंदना हेडा, डॉक्टर कविता ढोरे, वैशाली अग्रवाल, स्वाती राठी, मिसेस बाहेथी, योगेश्री घुगुल, सृष्टी तिवारी यांनी परिश्रम घेतले. एक नजर टाकूया आजचा सुविचार हेल्थ टिप्स आणि ब्युटी टिप्सवर. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. लोकसभा निवडणूक पाहता ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीन प्रशिक्षणाचे आयोजन. बोलेरो वाहनातून 10 गोवंश जप्त, आरोपी फरार. धारदार शस्त्र बाळगणारा अल्पवयीन ताब्यात. 8 महिला शक्तींचा गौरव, सिटी मैत्रीणद्वारे महिला दिन साजरा. आणि रेती चोरांनी पोखरले नदीपात्र, निष्पापांची जात आहेत बळी.
इथे आजचे बातमीपत्र संपवित आहोत. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार. जल्द हो रहे हैं ट्राई के नियमों में भारी बदलाव. आपको ही चुनने होंगे अपने पसंदीदा चैनल्स. देखिए आपके चैनल्स हमारे साथ. आरआरसी का वादा, कम से कम में फायदा ज्यादा. अभी करें अपने केबल ऑपरेटर से संपर्क. चुने अपने पसंदीदा चैनल्स. आरआरसी नेटवर्क, अपना शहर, अपने लोग, अपना चॅनल. सिटी मैत्रीण. जमीन असो वा आकाश, घर असो वा समाज, नोकरी असो वा व्यवसाय, सर्वांमध्ये सिटी मैत्रीण खास. गेल्या वर्षाची एकच आज, सर्वांमध्ये सिटी मैत्रीण खास. नवे वर्ष, नवे रूप, नवा पर्व. तुमच्या हक्काचं अंगण, तुमच्या हक्काचं आकाश. या नव्या पर्वात एकच ध्यास, महिला सशक्तीकरण. आरआरसी सिटी मैत्रीण पर्व दुसरं. सेवा आमची, करमणूक ही तुमची. सेवा आमची, करमणूक तुमची. आरआरसी नेटवर्क. सेवा आमची, करमणूक तुमची.